झेलल्या गोळ्याने दिल्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्याने दिल्या छातीवर. म्हणून आज आपण उभ्या आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर. सूर्याप्रमाणे दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांनो. माझे नाव आर्या दत्तात्रय रांजणे. मी न्यू इंग्लिश स्कूल वदरशी या शाळेत इयत्ता 10वी शिकत आहे. आज स्वातंत्र्य दिन. आज आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो यासाठी अनेक महात्म्यांनी संघर्ष केले, आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिले. स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे गरजून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. करा किंवा मरा असा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी. भारत मातेसाठी फासावर जगणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा कितीतरी क्रांतिकारकांचे योगदान स्वातंत्र्य लढ्यासाठी अमूल्य आहे. आज आपण मोठ्या अभिमानाने भारतीय तिरंगा फडकवतो, ते केवळ या महान विभूत्यांच्याच मुळे. आपला भारत देश स्वतंत्र व्हावा यासाठी महात्मा गांधींनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आंदोलन केले. शेवटी महात्मा गांधींनी 1942 रोजी चलो जाओ आंदोलनास सुरुवात केली आणि संपूर्ण भारत देशाला करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यातून सर्व भारत देश पेटून उठला आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या. सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला, स्वातंत्र्य दिन उद्यास आला. आपल्या सर्वांना माहिती आहे, चंद्रावर जाणारे पहिले भारतीय ते म्हणजे राकेश शर्मा. जेव्हा ते चंद्रावर जाऊन माघारी आले तेव्हा त्यांना इंदिरा गांधीजींनी प्रश्न विचारला, तुम्ही चंद्रावर गेला, तुम्ही सगळे देश बघितले, सगळे देश निरनिराळे दिसले, मग तुम्हाला आपला भारत देश कसा दिसला? त्यांनी असं उत्तर दिलं की सर्वांचंच मन भरून आलं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि आहेच आपला भारत देश, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. एक उदाहरण घ्या, साधो पान तेव्हा सुंदर दिसतं जेव्हा एखादा कलाकार त्यावर रंगून चित्र काढतो. अरे आपला भारत देश तर वीरांच्या रक्ताने भरला होता. आपल्या भारताचा इतिहास आहे, ज्या हातात नांगर धरलं जातं पण वेळ आल्यावर त्याच हातात तलवारही धरल्या जातात. आज मिळालेलं स्वातंत्र्य गेली कित्येक वर्ष टिकून आहे, ते केवळ या सैनिकांमुळे. कधी देशाबाहेरील तर कधी देशातील शत्रूंशी संघर्ष करीत या हजारो सैनिकांनी आपले बलिदान दिले. ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता जमीन आकाश आणि पाण्यातून खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिक, त्यांना स्मरणाचा आजचा हा दिवस आहे. जाता जाता अटल बिहारी वाजपेयीजींचे काही शब्द सांगू इच्छिते. अटल बिहारी वाजपेयी जी ने कहा था, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में